एक पेपर नॅपकिनचा तुकडा की ज्यावर 13 वर्षाच्या एका टॅलेंटेड फुटबॉल खेळाडूच्या करिअरचा आरंभ होत होता. फुटबॉलमधील तो सुपरस्टार खेळाडू आणि पेपर नॅपकिनचा संबंध आला कसा, असा प्रश्न निश्चितच तुम्हाला पडला असेल. तर त्याचं झालं असं की युरोपातल्या एका नामांकित फुटबॉल क्लबसाठी 13 वर्षाच्या एका छोट्या मुलाला तात्काळ करारबद्ध करावं म्हणून त्या मुलाच्या कुटुंबियांकडून क्लबकडे आग्रह होता. याबाबत तशी त्यांना खात्रीही पाहिजे होती. क्लबचे डायरेक्टर एका टेनिस क्लबमध्ये दुपारच्या जेवणासाठी बसले होते. ज्या 13 वर्षाच्या मुलाबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं होतं त्याची उंची होती केवळ 4 फूट 4 इंच. एका विशिष्ट आजारामुळे त्याची उंची खुंटली होती आणि महागड्या उपचाराची त्याला गरज होती. डायरेक्टर थोडे कन्फ्यूजमध्ये होते. क्लबच्या डायरेक्टरामुळे एक चिंता आणि एक चॅलेंज होतं. या शारीरिक कमतरतेवर हा मुलगा उपचारानंतर मात करेल का, पुढे याची उंची वाढेल की नाही याची गॅरंटी कोण घेणार. परंतु त्या मुलामधील फुटबॉलची जिद्द, क्षमता, स्किल त्यांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते डील पूर्ण करायचं होतं. त्यावेळी तिथे त्या छोट्या खेळाडूच्या कुटुंबियांना लिहून देण्यासाठी कागद उपलब्ध नव्हता. मुलाच्या वडिलाला तर तिथेच अंतिम निकाल हवा होता. क्लबच्या डायरेक्टरनी शेजारीच असलेला पेपर नॅपकिन उचलला आणि त्यावरच अनौपचारिक करार करून दिला. तर विचार करा, जर डिसेंबर 2000मध्ये एका टेनिस क्लबमध्ये तो साधा नॅपकिन लिहिला गेला नसता तर फुटबॉल विश्वातील हा महान खेळाडू कदाचित जगासमोर आलाच नसता. असं म्हणतात की होनी को कौन टाळ सकता है. जे पुढे काही घडणार आहे ते कोणीच रोखू शकत नाही आणि घडलंही तसंच. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम असा एक महान फुटबॉल खेळाडू या क्लबनं पुढे जगाला दिला. एका पेपर नॅपकिनवर निळ्या शाईच्या बॉलपेनने लिहिलेल्या मजकुरापासून त्या खेळाडूचं करिअर कसं सुरू झालं ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तो वाढ खुंटलेला 13 वर्षाचा छोटा 4 फूट 4 इंचाचा मुलगा, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो होता अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर कप्तान लिओनेल मेसी. ज्या क्लबसाठी मेसी साईन करत होता तो क्लब होता स्पेनमधील प्रसिद्ध FC बार्सिलोना. 13 वर्षाच्या लहान मेसीमधील फुटबॉलचे टॅलेंट ओळखणारे बार्सिलोना क्लबच्या डायरेक्टरचं नाव होतं चार्ली रेक्झाच. फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेऊन जगभरातील करोडो चाहत्यांना एक जादुई खेळाचा आनंद देणाऱ्या मेसीची मित्रांनो त्यावेळी सत्य परिस्थिती काय होती ती देखील ऐकण्यासारखी आहे. वयाच्या 11व्या वर्षी मेसीला ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सी GHD हा आजार असल्याचं निदान झालं होतं. या आजारात रुग्णाची शारीरिक वाढ पूर्णपणे थांबते. त्यासाठी त्याला रोज एक महागडे इंजेक्शन घेण्याची गरज होती. हा खर्च सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मेसी कुटुंबियांना परवडणारा नव्हता. ते अशा एका फुटबॉल क्लबच्या शोधात होते की जो क्लब उपचारासाठी खर्च करेल. मेसीच्या फुटबॉलमधली जी गती आहे त्याचं भवितव्य पाहून मेसीच्या कुटुंबियांनी अर्जेंटिनामधील स्थानिक न्यूवेल्स क्लबकडे मदत मागितली. न्यूवेल्स क्लबने मदत करण्यास नकार दिला. रिव्हर प्लेट क्लबने हा वैद्यकीय खर्च परवडणार नाही म्हणून माघार घेतली. सामान्य माणसाची ज्यावेळी सगळी बचत संपते तेव्हा जाणीव होते की अखेर पैशापुढे कोणाचं काही चालत नाही. तशी अवस्था मेसीच्या कुटुंबियांची झाली होती. सप्टेंबर 2000मध्ये मेसी कुटुंबीय शेवटचा प्रयत्न म्हणून स्पेनमधील FC बार्सिलोनामध्ये ट्रायलसाठी गेलं. बार्सिलोनाचे फर्स्ट टीम डायरेक्टर चार्ली रेक्झाच यांनी 13 वर्षाच्या मेसीचा खेळ अवघ्या 2 मिनिटात हरला होता. बॉलवरील त्याचं नियंत्रण, छोट्या जागेतून गॅप काढणं, बचाव फळीला चुकवण्याची क्षमता ही थक्क करणारी होती. एवढं होऊनही एक मोठा पेच प्रसंग डायरेक्टर रेक्झाच यांच्यासमोर उभा येऊन टाकला. कारण बार्सिलोनाचे इतर बोर्ड सदस्य मेसीला साईन करण्यासाठी नाखुश होते. ते तयार नव्हते. 5 फुटापेक्षा कमी उंची असणाऱ्या एका लहान परदेशी मुलाची जबाबदारी उचलणं आणि त्याचा वैद्यकीय खर्च ही त्यांच्या दृष्टीनं मोठी रिस्क होती. 2-2.5 महिने उलटले तरी क्लबकडून अंतिम काहीच निर्णय होत नव्हता. अखेर डिसेंबर महिना उजाडला. काहीच रिप्लाय येत नाही हे पाहताच अखेर वैतागून या निर्णयाचा सोक्षमोक्ष लावायचा असा चंग मेसीच्या वडिलांनी बांधला. एका स्थानिक टेनिस क्लबमध्ये बार्सिलोनाचे डायरेक्टर चार्ली रेक्झाक लंचसाठी आले होते. मेसीचे वडील जॉर्ज मेसी यांनी तिथे जाऊन त्यांना शेवटचा इशारा दिला
एक तर कॉन्ट्रॅक्ट साईन करा, नाही तर लिओनेल मेसीला घेऊन आम्ही अर्जेंटिनाला परत घेऊन जातो. त्यांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे रेक्झाच यांना क्षणभर काही सुचेना. त्यांना निर्णय घेणं भाग पडलं. तिथं अधिकृतपणे कागदपत्र उपलब्ध नसल्याने तिने तिथंच टेबलावर ठेवलेला एक 16.5 बाय 16.5 आकाराचा एक साधा नॅपकिन पेपर उचलला. त्यावर मेसीला साईन करण्याचे आणि त्याच्या उपचाराचा खर्च क्लबकडून उचलण्याचं आश्वासन देणारं कॉन्ट्रॅक्ट लिहून दिले. वास्तविक पेपर नॅपकिनवर ते एका खेळाडूचं उज्ज्वल भविष्य लिहित होते. या एका नॅपकिननेच मेसीला बार्सिलोनाशी जोडले. त्या पेपर नॅपकिननेच फुटबॉलचा इतिहासही बदलला. या पेपर नॅपकिनवर तिघांच्या स्वाक्षर आहेत. हे तिघे दुपारच्या जेवणासाठी तिथे आले होते. पहिले म्हणजे क्लबचे माजी खेळाडू डायरेक्टर कार्लेस रेक्साच, दुसरे क्लबचे सल्लागार जोसेफ मिंगुएला व तिसरे होते होरासिओ गॅगिओली. गॅगिओली हे अर्जेंटिनी होते. त्यांनी मेसीला कार्लेस रेक्सास यांच्या नजरेस आणले होते. तिघांनी त्या नॅपकिनवर स्वाक्षऱ्या केल्या. दुपारी शब्द देण्याचे नॅपकिनवर तर काम भागलं होतं, पण त्या रात्री FC बार्सिलोनाचे अध्यक्ष जॉन गार्पार्ट यांनी योग्य त्या कागदपत्रांवर अखेरीस कराराला मंजुरी दिली, त्याला पुष्टी दिली. त्यानंतरचा मेसीचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. मेसीने आपल्या चमकदार खेळाने बार्सिलोना क्लबला महान बनवले, तर बार्सिलोना क्लबने संधी देऊन जगाला मेसी दिला. फुटबॉलमध्ये काय सौंदर्य व कला असते हे मेसीने फुटबॉल शौकीनांना दाखवून दिले. लिओनेल मेसीचा सुरुवातीचा प्रवास प्रेरणादायी तसेच संघर्षांपैकी एक आहे. व्यावसायिक फुटबॉल खेळण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केलं. शारीरिक उंची वाढवण्यासाठी दररोज रात्री तो स्वतःच हार्मोन्सचे इंजेक्शन टोचून घेत असे. हा वेदनादायक दिनक्रम त्याने अनेक वर्ष सहन केला. सर्व शारीरिक अडथळ्यांवर मात करत तो जगातील सर्वोत्तम खेळाडू बनला. असं म्हणायला हरकत नाही की त्याची कमी उंची आणि आजारानेच त्याला कसं खेळायचं ते शिकवलं. कमी उंची आणि कमी ताकद हीच त्याने पुढे स्ट्रेंथ बनवली. बॉल आपल्याच पायात ताब्यात ठेवत छोट्या जागेतून चटकन सटकणे, त्यातूनच आपली स्वतःची फुटबॉल खेळायची एक विशिष्ट शैली त्याने तयार केली. साध्या पेपर नॅपकिनपासून खऱ्या अर्थाने फुटबॉल करिअरची मेसीची सुरुवात झाली. जगाला मेसीचं मूल्य समजल्यानंतर त्या पेपर नॅपकिनचं किंमतही वाढली. तो ऐतिहासिक पेपर नॅपकिन लॅमिनेट केला गेला, त्याचं ऑप्शन झालं. $1 मिलियन त्याची विक्री झाली. आज फुटबॉल जगतात मेसीचं वर्णन काही चाहते एलियन म्हणून करतात, कारण मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन फुटबॉल मैदानावर तो असा काही अद्भुत खेळ करतो. कोणत्याही अँगलमधून ऑन टार्गेट फटका मारून गोल करण्याचा तो पटाईत आहे. संघाच्या अडचणीच्या काळात शांत व संयमी नेतृत्व, प्रचंड गेम IQ असल्याने अशक्य वाटणारे सामने याने स्वतःच्या कौशल्याने जिंकून दिलेत. अखेर यशाचं मोजमाप कसं केलं जातं? नो डाऊट मेसी आज यशस्वी खेळाडू आहे, परंतु या पोझिशनला पोहोचण्यासाठी मेसीने भूतकाळात किती अडथळे पार पाडले, किती वादळे अंगावर घेतली, यावरच त्याचे यश मोजले जाणे योग्य ठरेल. आणि शेवटी विचार करा, त्यावेळी मेसीचा त्या पेपर नॅपकिनवर कॉन्ट्रॅक्ट झाला नसता तर काय झालं असतं? मेसी फुटबॉल मैदानावर आज दिसला असता किंवा नसता हे काळालाच ठाऊक. याची कल्पनाच करवत नाही. धन्यवाद. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.